नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम हायस्कूलचा निकाल लागला 100%. अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर MScला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध. या बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसुंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बातमी शेवटीपर्यंत बघा. नियमित बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल, ज्यावर मराठी आणि हिंदीमधून राजनीती, शिक्षा, समाजकारण आणि इतर बातम्या दिल्या जातात नियमित. तर बघूया आजच्या बातम्या सविस्तरपणे. काल लागलेल्या 10वी स्टेट बोर्डच्या निकालामध्ये स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम हायस्कूल रायपूर हिंगणा या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. त्यांनी ही परंपरा कायम ठेवलेली असून प्रत्येक वर्षी या शाळेचा निकाल 100% लागत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या 10वी स्टेट बोर्ड परीक्षेचा निकाल काल लागला. यात देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम हायस्कूल याचा निकाल 100% लागला असून यात 102 विद्यार्थी पास झालेले आहे. यामध्ये मनस्वी नन्नोरे हिला 94.20% गुण मिळाले, तर शौर्य गोटे याला 94%, तर हर्षदा बोदिलखंडे हिला 93.80% गुण मिळाले. पहिल्या क्रमांकावर मनस्वी नन्नोरे, तर दुसऱ्या क्रमांकावर शौर्य गोटे, तर तिसऱ्या क्रमांकावर हर्षा बोदिलखंडे यांनी गुण प्राप्त केलेले असून टिपूर पोरकर 91.80, वंश पुंड 91.7, जतीन अन्सारी 91, सिद्धी तिवस्कर 90.80, तर मंदार नन्नोरे 90.40 अशा प्रकारे गुणप्राप्ती केलेले प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना या संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग, उपाध्यक्ष अरुणा बंग, कोषाध्यक्ष महेश बंग, प्राचार्य नितीन तुपेकर सर या सर्वांनी या प्रावीण्यप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. BE आणि BTech झालेले पदवीधर आता पुढील शिक्षणासाठी MScमध्ये प्रवेश घेऊ इच्छितील त्यांना MScमध्ये प्रवेश मिळणार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी पदवीधरांना बहुविषयक नेतृत्वाकडे नेणारा प्रगत शैक्षणिक उपक्रम सुरू केलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील BE आणि BTech पदवीधरांना आता विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकी आणि अर्थशास्त्र अशा विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता येणार आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षण, शैक्षणिक लवचिकता, कौशल्य विकास आणि विस्तृत करिअर संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी अँड ॲडव्हान्स मटेरियल सायन्स आणि रिन्युएबल एनर्जी सारख्या अत्याधुनिक क्षेत्रासाठी तांत्रिक कौशल्याबरोबरच मूलभूत वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचे सखोल ज्ञान आणि संगणकीय विचारशक्ती अत्यावश्यक ठरत आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि अनुप्रयुक्त ज्ञानाचा मजबूत पाया प्राप्त होतो, परंतु सध्याच्या काळात केवळ अनुप्रयोग नव्हे तर सखोल संकल्पनात्मक समज आणि विश्लेषणात्मक परिपक्वतेची अधिक गरज आहे. भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकी हे विषय आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीला बौद्धिक पाया असून नवोन्मेष, संशोधक आणि उच्चस्तरीय समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ठरत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या धोरणाशी सुसंगत राहून लवचिकता, आंतरविद्याशाखीय आणि कौशल्य विकासावर भर देणारा हा शैक्षणिक उपक्रम अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एक परिवर्तनशील शैक्षणिक मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा उपक्रम अनुप्रयुक्त अभियांत्रिकी आणि मूलभूत विज्ञान यातील दरी कमी करणारा, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि बदलत्या स्पर्धात्मक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवण्यास मदत करेल, असा विश्वास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने व्यक्त केलेला आहे. हे प्रगत शिक्षण उपक्रम 2026-27 या सत्रापासून सुरू होणार असून आता बी आणि बी टेक झालेल्या विद्यार्थ्यांना MSc प्रवेश घेता येणार आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.